आंब्याचा सीझन चालू झाला की आंब्याच्या सीझनमध्ये एकदा तरी हा असा मऊसूत रसरशीत जिभेवर विरघळणारा आंब्याचा शिरा व्हायलाच हवा. आणि आता महत्त्वाचं म्हणजे अक्षय तृतीया पण येत आहे. अक्षय तृतीयाच्या निमित्ताने तुम्ही नैवेद्याला सुद्धा हा आंब्याचा शिरा बनवू शकता. अतिशय सुंदर असा हा शिरा बनवून तयार होतो. पण आज मी तुम्हाला 2 कारणांमुळे ही आंब्याच्या शिऱ्याची रेसिपी दाखवत आहे. एक म्हणजे अक्षय तृतीयाला तुम्ही हा आंब्याचा शिरा बनवू शकता आणि दुसरी म्हणजे आजच माझा यूट्यूबचा ॲडसेन्स पिन सुद्धा रिसीव्ह झालेला आहे. त्यासाठी या 2 कारणानिमित्ताने हा मी आंब्याचा शिरा बनवलेला आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करते. कारण तुम्हा सगळ्यांच्याच प्रेमामुळे आणि सपोर्टमुळे आज मी इथपर्यंत पोहोचले आणि माझं गुगल ॲडसेन्स पिन रिसीव्ह झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने माझी यूट्यूबची जर्नी आत्तापासून सुरू झालेली आहे. चला तर मग आंब्याच्या शिऱ्याच्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे आपल्याला एका पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे. त्यासाठी इथे मी एक वाटी घेतलेली आहे. ह्याच वाटीने आपण संपूर्ण साहित्य मोजणार आहोत. त्यासाठी ह्याच वाटीने इथे मी 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध घेतलेलं आहे. आता हे आपण गरम होण्यासाठी बाजूला एका गॅसवरती ठेवून देऊया. तर इथे आपल्याला संपूर्ण साहित्य एकाच वाटीने घ्यायचं आहे. घरातली कुठलीही एखादी वाटी सेट करून घ्या आणि त्यानेच इथे आपल्याला संपूर्ण साहित्य घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पूर्णपणे दूध किंवा पूर्णपणे पाण्याचा वापर सुद्धा करू शकता. आता हे आपण गरम होण्यासाठी बाजूला ठेवून दिलेलं आहे. परत एकदा मी एक कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. अर्ध्या वाटी तुपामधलं फक्त चमचाभर तूप इथे आपल्याला शिल्लक ठेवायचंय आणि बाकी सगळं तूप आपल्याला कढईमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि आता हे तूप आपल्याला छानपैकी गरम करून घ्यायचंय. तूप छानपैकी गरम झाल्यानंतर यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे. इथे आपण मऊसूद असा शिरा बनवतोय त्यासाठी इथे मी बारीक रवा वापरलेला आहे. तुम्हाला जर मोकळा सुटसुटीत शिरा बनवायचा असेल तर इथे तुम्ही जाड रवा वापरू शकता. पण आता हा रवा आपल्याला मंद आचेवरती छान असा खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. एक 7 ते 8 मिनिटे इथे आपल्याला लागू शकतात, पण कमी गॅसवरतीच आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. म्हणजे रवा अतिशय व्यवस्थित भाजला जातो आणि खाल्यानंतर पोटाला बाधणार नाही. तर मंद आचेवरती हा रवा मी छान असा भाजून घेतलेला आहे. अगदी छान असा खमंग वास यायला लागलाय आणि रवा सुद्धा पाहू शकता. असा हा भाजल्यानंतर रवा भुसभुशीत दिसायला लागतो तेव्हा समजायचं की इथे आपला हा रवा छानपैकी भाजून झालेला आहे. आणि रवा भाजलाय की नाही ही ओळखण्याची एक दुसरी पद्धत इथे तुम्हाला दाखवते. सुरुवातीला आपण जेव्हा यामध्ये तूप घातलं तेव्हा हा रवा सगळं तूप शोषून घेतलं होतं आणि आता ह्या रव्याने सगळं तूप जे आहे ते सोडायला लागलेलं आहे. पाहू शकता मस्त असा यावरती फेस यायला लागलाय. यावेळीच इथे आपण काजू बदाम सुद्धा घालून घेऊया, म्हणजे ह्या रव्यासोबत हे सुद्धा छान असे भाजले जातील. वेगळे असे काजू बदाम भाजून घेण्याची अजिबात गरज लागत नाही. 1 ते 2 मिनिटे काजू बदाम सुद्धा मी ह्या रव्यासोबत छान असे परतून घेतले. छान असे ते सुद्धा भाजून झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला जे गरम करायला ठेवलेलं दूध आणि पाण्याचं मिश्रण होतं ते घालायचं आहे. एकाच वेळी संपूर्ण दूध घालायचं आहे. सावकाश घालायचं, नाहीतर हाताला चटका सुद्धा लागू शकतो. कारण रवा सुद्धा गरम आहे, दूध सुद्धा गरम आहे, त्यामुळे ह्याचे शेंतोडे हातावर उडू शकतात. त्यासाठी अगदी काळजीपूर्वक सावकाश असं हे दूध आणि पाण्याचं मिश्रण यामध्ये घालायचंय आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचंय. मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये पाऊण वाटी इथे मी साखर घातलेली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार किंवा आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे तुम्ही जो आंबा घेतलेला आहे तो कितपत गोड आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही साखर घालू शकता. मी जो इथे आंबा वापरलेला आहे तो खूप जास्त गोड होता, त्यासाठी इथे मी पाऊण वाटी साखर वापरलेली आहे. आणि घेतलेला आंबा जर थोडाफार आंबट असेल तर 1 वाटी इथे आपल्याला साखर घालायची आहे. साखर घालून मिक्स करून घेतलं. साखर मिक्स करून घेतल्यानंतर 2 मिनिटासाठी यावरती आपल्याला झाकण लावायचं आहे, म्हणजे साखर जी आहे ते पूर्णपणे छानपैकी मेल्ट होते. तर साखर इथे आपली मेल्ट झालेली आहे. 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे रव्याचं मिश्रण किती छान असं रसरशीत झालेलं आहे. आता या स्टेजला इथे आपल्याला आंब्याचा रस घालायचा आहे. तर इथे आपल्याला त्याच वाटीने जे आपण सर्व साहित्य मोजून घेतलेली वाटी आहे त्याच वाटीने 1 वाटी आंब्याचा रस घालायचा आहे. आंब्याचा रस बनवत असताना यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाहीये. तर इथे मी 2 आंब्याचा रस करून घेतला होता. 2 आंब्याचा इथे आपला 1 वाटी असा हा रस भरलेला आहे. 1 वाटी आंब्याचा रस घालून हा रस सुद्धा आपल्याला छान असे यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. तर इथे मी आंब्याचा रस सुद्धा छान असं मिक्स करून घेतलं. मिक्स करून झाल्यानंतर सुरुवातीला जे आपण अर्ध्या वाटी तुपातलं 1 चमचाभर तूप शिल्लक ठेवलं होतं ते आपल्याला ह्या स्टेजला घालायचं आहे. म्हणजे याने शिऱ्यावरती छानपैकी चकाकी येते आणि शिरा दिसायला सुद्धा
खूप सुंदर असा दिसायला लागतो. आणि सगळ्यात शेवटी अर्धा चमचा यामध्ये वेलची पूड सुद्धा घालायची आहे आणि पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचे. तर इथे आपला आंब्याचा शिरा बनवून तयार झालेला आहे. सगळ्यात शेवटी फक्त 2 मिनिटासाठी यावरती झाकण लावायचं आहे आणि 2 मिनिटे याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. आणि 2 मिनिटानंतर तुम्ही आता झाकण काढून पाहू शकता किती मस्त असा रसरशीत मऊसूद असा हा आंब्याचा शिरा बनवून तयार झालेला आहे. या शिऱ्याच्या भोवतालन तुम्ही पाहू शकता तूप सुटायला लागलेला आहे. इथे आपला अगदी परफेक्ट असा जिभेवर विरघळणारा रसरशीत आंब्याचा शिरा बनवून तयार झालेला आहे. आंब्याचा सीझन सध्या चालू आहे, तर आंब्याच्या सीझनमध्ये एकदा तुम्ही हा आंब्याचा शिरा नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडणार आहे. इतका सुंदर असा हा शिरा बनवून तयार होतो. अक्षय तृतीया येत आहे. अक्षय तृतीयाच्या नैवेद्याला बनवा किंवा मग तुम्ही आंब्याच्या सीझनमध्ये कधीही हा शिरा बनवून खाऊ शकता. एकदा का तुम्ही हा आंब्याचा शिरा बनवला की पुन्हा पुन्हा बनवाल, इतका सुंदर असा बनवून तयार होतो. तर आज मी इथे माझं ॲडसेन्स पिन रिसीव्ह झाल्यामुळे काहीतरी गोड करायचं होतं, त्यासाठी इथे मी आंब्याचा शिरा बनवलेला आहे. कारण आता सध्या आंब्याचा सीझन चालू आहे आणि ह्यापेक्षा बेस्ट सेलिब्रेशन होऊच शकत नाही. त्यासाठी इथे मी आंब्याचा शिरा बनवलेला आहे. तर हा शिरा तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा रसरशीत जिभेवर विरघळणारा मऊसूद तयार झालेला आहे. त्यासाठी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. आतापर्यंत जसं तुम्ही मला सपोर्ट केलं तसेच पुढे सुद्धा मला असंच सपोर्ट करत राहा. आणि आजचा हा आंब्याचा शिरा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. तर पुन्हा भेटू मस्त अशाच एका छानशा रेसिपी बरोबर. धन्यवाद.